नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी. तर ही जी वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे तर तिला एकदंत चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर या संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने सर्व अडलेली कामे ही श्री गणेशाच्या कृपेने पूर्ण होतात आणि जीवनामध्ये यश हे प्राप्त होते. गणपती बाप्पा हे ज्ञान देणारी ज्ञानदेवता, विद्येची देवता, बुद्धीची देवता तसेच संकट दूर करणारे, विघ्न हरण करणारी देवता म्हणून ओळखली जाते आणि म्हणूनच गणपती बाप्पांना प्रथम वंदनीय म्हटलं आहे. कारण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना गणपती बाप्पांची अगोदर पूजा अर्चा केली जाते आणि त्यानंतरच सर्व काही जे शुभ कार्य आहे तर ते केले जातात, जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे, संकट, विघ्न हे येऊ नये. तर पहा, ही जी चतुर्थी आहे तर ह्या चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील घरामध्ये करायचे आहेत. आपल्याला संध्याकाळी घरातून अशी ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकायची आहे. ही वस्तू जर आपण संध्याकाळी घराच्या बाहेर फेकली तर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल, आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य निर्माण होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका. हा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळी 6 नंतर रात्री अगदी 12 वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील जेवढे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे, संकट आहे, अडचणी आहेत त्या सर्व दूर होऊन जातील. या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन जातात आणि गणपती बाप्पांचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. 100% आपल्याला ह्या उपायाचा रिझल्ट हा भेटत असतो, कारण या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे आणि दोन्ही उपाय अगदी प्रभावशाली आहेत. दोन्ही उपाय तुम्हाला करायचे आहेत. एक उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचा आहे आणि दुसरा उपाय जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरासाठी, तुमच्या कुटुंबासाठी करायचा आहे. तर पहा, पहिला जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे. अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात तर ती चिडचिडेपणा, हट्टीपणा करत असतात. अशा मुलांना सतत नजरदोष हा लागलेला असतो. त्याचबरोबर मुलं वारंवार आजारी पडतात. मुलांना जर नजरदोष लागले तर मुलं कधी कधी जेवण देखील करत नाही. त्याचबरोबर मोठेही मुलं असतात, मोठेही मुलांना नजरदोष हा लागला जातो. नजरदोष ही फक्त बाहेरच्या व्यक्तींमुळेच लागते असं अजिबात नाही. घरातील आई वडिलांच्या मुळे सुद्धा मुलांना नजरदोष हा लागला जातो आणि नजर लागल्यामुळं मुलांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी ह्या येत असतात. जाणारी जी मुलं आहेत तर ती त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही, ते अभ्यास करत नाही, किंवा मोठी मुलं आहेत ती खूप डिग्री धारण केलेली आहेत परंतु त्यांना नोकरी प्राप्त होत नाही. खूप सारी पदवी धारण केलेली आहे, खूप सारे मेहनत करत आहेत, कष्ट करत आहेत परंतु त्यांना नोकरी प्राप्त होत नाही किंवा त्यांचा काही व्यवसाय असेल तर त्यामध्ये त्यांची प्रगती होत नाही. अशा मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत 11 लवंगा. 11 लवंगा ह्या घेताना अखंड घ्यायच्या आहेत, कुठेही तुटल्या फुटलेल्या घ्यायच्या नाही. पुढे फूल असणाऱ्या लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. या 11 लवंगा घ्यायच्या आहेत आणि तुमच्या घरातील जे मुलं आहेत तर त्या मुलांच्या डोक्यांवरून तुम्हाला ह्या ज्या 11 लवंगा आहेत त्या उतरवायच्या आहेत. उतरवत असताना तुम्हाला जसा घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने मुलांच्या डोक्यांवरून तुम्हाला ह्या लवंगा 31 वेळा उतरवायच्या आहेत. 31 वेळा तुम्हाला ह्या लवंगा त्यांच्या डोक्यावरून फिरवायच्या आहेत. ह्या लवंगा उतरवल्यानंतर तुम्हाला ह्या डायरेक्ट घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत आणि तुमच्या घराच्या बाहेर जिथे जागा असेल तिथे तुम्हाला ह्या
लवंगा टाकून द्यायच्या आहेत, जेणेकरून त्या लवंगाला कुणाचाही पाय लागला जाणार नाही किंवा तिथे कुणीही जाणार नाही अशा जागेवर तुम्हाला टाकायचे आहेत। अगदी तुम्ही चौकात नेऊन टाकले तरी सुद्धा चालेल। लवंगा फेकत असताना कुणाच्या घरावर, कुणाच्या कपड्यांवर किंवा कुणाच्या जागेमध्ये तुम्हाला ह्या लवंगा फेकायच्या नाहीत। फेकत असताना अशा ठिकाणी फेकायच्या आहेत जिथे ती जागा यूज केली जात नाही किंवा तिथे कोणीही जात नाही। तर तुमच्या आसपास कुठे फेकण्यासाठी जागा नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर ह्या लवंगा उतरवून घेतल्यानंतर एका पंतीमध्ये घ्यायच्या आहेत। त्याच्यात 4-5 कापराच्या वड्या टाकून ह्या लवंगा तुम्हाला प्रज्वलित करून जाळून टाकायच्या। आता पहा, तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या लवंगा घ्यायच्या आहेत। एका मुलासाठी 11, दुसऱ्या मुलासाठी 11 अशा वेगवेगळ्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि वेगवेगळ्याच उतरवायच्या आहेत। जर मुलं तुमची बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून सुद्धा तुम्ही ह्या लवंगा उतरवू शकता किंवा तुम्ही व्हिडिओ कॉल करून सुद्धा ह्या लवंगा त्यांच्यावरून वितरवू शकता। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। लवंगा ह्या नजर दोष, नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानल्या जातात। मुलांवरून जर आपण ह्या लवंगा उतरवून टाकल्या तर मुलांचे सर्व नजर दोष, नकारात्मकता, सर्व ज्या काही वाईट शक्ती असतील त्या सर्व दूर होऊन जातात। मुलांचा नजर दोष कमी होतो, मुलांचा हट्टीपणा कमी होतो, मुलांची चिडचिड कमी होते आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती देखील होते। नंतर पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरासाठी करायचा आहे। हा उपाय तुम्हाला तुमच्या घराच्या प्रगतीसाठी करायचा आहे, घरातील एकोपा निर्माण व्हावा यासाठी करायचा आहे, घरामध्ये काही मतभेद असतील ते दूर होण्यासाठी करायचा आहे। घरात नवरा बायकोंची देखील सतत भांडणं होत असतात, अगदी छोट्या कारणावरून देखील सतत भांडणं होत असतात। ही भांडणं होऊ नये, भांडण, तंडा, कलह, कटकटी ह्या होऊ नये यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। घरामध्ये भरपूर सारी मोठी फॅमिली आहे परंतु कुणालाही कोणाशी बोलू वाटत नाही, एकमेकांचे दुश्मन बनलेले आहेत, तर अशा वेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर आपल्या घरामध्ये काही दोष किंवा नकारात्मकता असेल तर यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात। त्याचबरोबर घरामध्ये सर्व व्यक्ती कष्ट मेहनत करत असतात परंतु घरामध्ये पैसा हा टिकत नाही, घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल, घरामध्ये पैसा हा टिकत नसेल, वारंवार पैशांच्या अडचणी निर्माण होत असतील तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आपल्या घराची प्रगती होण्यासाठी, कुटुंबात एकोपा निर्माण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे चिमूटभर काळे तीळ। काळे तीळ घ्यायचे आहेत, त्याचबरोबर चिमूटभर खडे मीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे। चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे, पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालेल। त्याचबरोबर तुम्हाला 2 लवंगा देखील घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला या वस्तू हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरून, म्हणजे घरात लहान मुलं असतील, आजारी व्यक्ती असतील, कर्ते पुरुष असतील, अगदी सर्वांवरून तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या 7-7 वेळा उतरवून घ्यायच्या। ती स्वतःवरून देखील तुम्हाला ह्या वस्तू डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुमच्या घरावरून मुख्य दरवाजामध्ये जायचं आहे, तिथून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर ह्या वस्तू घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचे आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला दक्षिण साईडला फेकून द्यायचे आहेत। तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने दक्षिण दिशेला फेका, उत्तर दिशेला फेका, कोणत्याही दिशेला फेकल्या तरी चालतील, परंतु कुणाच्याही घरावर, कुणाच्याही कपड्यावर, कुणाच्याही दारामध्ये तुम्हाला ह्या वस्तू फेकायच्या नाहीत। आपल्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे 2 उपाय आहेत तर ते करायचे आहेत। अतिशय प्रभावशाली उपाय आहेत। गणपती बाप्पा हे संकट अडचणी दूर करणारी देवता मानली जाते, त्यामुळे आपण ह्या दिवशी जर असे उपाय केले तर आपले सर्व संकट अडचणी ह्या दूर होऊन जातील। तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। ओम गण गणपते नमः।